सगळ्याच संस्कृतींमध्ये आणि देशांमध्ये माणसाने स्वतःला कसं घडवावं याच्याविषयी त्या त्या काळातल्या विचारवंतांनी काही पथप्रदर्शक मार्गदर्शक असे विचार मांडलेले आपल्याला दिसतात. त्यातलाच भारतीय परंपरेतला एक मोठा विचार हा आपल्याला गीतेमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. गीतेचं शिवाय वेगळेपण असं की ती अत्यंत संक्षेपात लिहिली गेली असल्यामुळे त्या विचारांमधले महत्त्वाचे मुद्दे हे अलीकडे नव्हे तर आपल्या इतिहासाच्या काळातसुद्धा वेगवेगळ्या संस्थांनी आणि संघटनांनी बोधवाक्य म्हणूनच त्या संघटनांची स्वीकारलेली आहेत. उदाहरणार्थ नमे कर्मफले स्पृहा, योग कर्मसु कौशलम आपल्या आयुर्विज्ञान महामंडळाचा येते. नंतर माम अनुस्मर युद्धच, असे वेगवेगळे त्यातलेच निर्देशात्मक श्लोकांमधले जे शब्दरचना आहे ती संघटनांनी आपली ध्येयवाक्य म्हणून स्वीकारलेली आहेत. पण त्याच्यावरून एक दुसरी गोष्ट स्पष्ट होते की ह्या वेगळ्या संघटनांची उद्दिष्ट वेगवेगळ्या प्रकारची असल्यामुळे त्या सगळ्यांना त्यांच्या उद्दिष्टांचं प्रतिबिंब हे गीतेमध्ये पाहायला मिळतं. पण त्यांच्या डोळ्यासमोर ज्या प्रकारची व्यक्तिमत्व त्या संघटनांसाठी विकसित व्हावी असं वाटत असतं ती मात्र सगळी एका प्रकारची नसतात. अगदी आपण रामायणाचं सुद्धा जर उदाहरण घेतलं तर रामायणामध्ये भिन्न भिन्न व्यक्तिमत्वाचे अनेक व्यक्ती आपल्याला भेटतात. खुद्द प्रभू रामचंद्रांचं आणि त्यांचं गुरुपद भूषवणाऱ्या वसिष्ठांचं व्यक्तिमत्व हे सुद्धा एकसारखं नाही, ते वेगवेगळ्या प्रकारचं आहे. त्यामुळे व्यक्तिमत्व ह्या शब्दातून अलीकडे विशेषतः व्यवस्थापनशास्त्रामध्ये ज्या वेळेला व्यक्तिमत्व विकास हा विषय शिकवला जातो त्यावेळेला एकंदर साम्राज्यवादी विचारसरणीचा प्रभाव आपल्या वैचारिक मांडणीवर कायम असल्यामुळे नकळत एक प्रकारची समानता येते की काय अशी आपल्याला भीती वाटते. पण गीतेमध्ये मात्र व्यक्तिमत्वाचा विचार करताना जे वेगवेगळे शब्द गीतेने वापरले आहेत त्याच्यावरून जी उन्नत अशी व्यक्तिमत्व आहेत त्या उन्नत व्यक्तिमत्वांमध्ये सुद्धा किती वेगळेपण असतं हे त्या शब्दांवरून आपल्या लक्षात येतं. उदाहरणार्थ स्थितप्रज्ञ, पुढे दुर्दैवाने त्या शब्दाची एका मोठ्या लेखकाने नाटक करताना टिंगल केली जे बरोबर झालं नाही, पण तो शब्द गीतेतला आहे. योगी हा शब्द आहे, हा लोकप्रिय आणि सगळीकडे वापरात आलेला शब्द आहे. त्याच्यावरूनच कर्मयोगी हा शब्द आलेला आहे. विभूती हा शब्द आहे, गीतेमध्ये त्याच्यावर स्वतंत्र अध्यायच आहे. भक्त हा शब्द आहे, ज्ञानी हा शब्द आहे, सुर असुर हे शब्द आहेत. या सगळ्या शब्दांनी वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्तिमत्वही निर्देशित होतात. त्यामुळे जेव्हा आपण व्यक्तिमत्व विकासाचा विचार करतो त्यावेळेला त्या व्यक्तिमत्वाकडून जीवनामध्ये कुठल्या प्रकारची भूमिका पार पाडली जायची आहे याचा विचार करून जीवन हे बहुरंगी बहुढंगी असल्यामुळे त्या जीवनाच्या उद्दिष्टांशी अनुरूप असं व्यक्तिमत्व हे कसं घडवलं जाईल याकडे सगळ्या व्यवस्थापन शास्त्राचं लक्ष असतं. पण एक गोष्ट खरी आहे की या सगळ्या विचारांमध्ये काही समान धागे आहेत. त्यातला एक पहिला महत्त्वाचा धागा असा की ही सगळी जी व्यक्तिमत्व आहेत उन्नत व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये कर्मशीलता
हे सगळे सुखवस्तू, आरामात बसणारे अशी माणसं नाही आहेत, तर ही सगळी त्या अर्थाने कर्मयोगी माणसं आहेत. म्हणून गीतेमध्ये सुद्धा कर्मेंद्रिय कर्मयोग हा म्हणजे आपल्या जीवनामध्ये शेवटी कर्मशीलता हीच आचरायची आहे, याच्यावर गीतेने सुद्धा भर दिलेला आहे. आणि तो पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या शब्दांनी वेगळ्या अध्यायांमध्ये पुन्हा पुन्हा आलेला आहे. म्हणून तो विचार महत्त्वाचा आहे की गीता ही केवळ वैचारिक नाही आहे, तर गीता हे प्रत्यक्ष जगायचं तत्त्वज्ञान सांगणारी आहे आणि जगायचं तत्त्वज्ञानाचा आग्रह धरणारी आहे. उदाहरणार्थ नियतम कुरु कर्मत्वम. नियत म्हणजे तुझ्याकडे परंपरेने समाजरचनेमध्ये जे काम आलेलं आहे, ज्या प्रकारचं जगणं तुझ्याकडून अपेक्षित आहे ते तू तसं जग. कार्यम कर्म समाचर. पण हे सगळं करत असताना गीतेने काही पथ्य सांगितलेली आहेत की हे सगळं करत असताना केवळ वैयक्तिक जीवनाचा विचार न करताना लोकसंग्रहमेवापि संपश्यन कर्तुमर्हसी. ज्या समाजात आपण जगतो आहोत त्या समाजाशी आपली एक प्रकारची जोडणी असली पाहिजे. त्या समाजामध्ये आपल्याला जी काही उद्दिष्ट सफल करायची आहेत ती उद्दिष्ट सफल करण्याची एक तयारी म्हणून आपल्या स्वतःचं जीवन असलं पाहिजे. आणि सुदैवाने अशा प्रकारचं जीवन जगायची परंपरा भारतामध्ये फार मोठी असल्यामुळे गीतेने कुठेही असं कुठल्याही अध्यायात म्हटलेलं नाही की मी हे काहीतरी फार वेगळं सांगतो आहे. त्या परंपरेबद्दल भगवान कृष्णांना इतकी सहज प्रकारे मांडण्याची सवय आहे की ते सहजपणाने सांगतात. कृतम कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभी. म्हणजे पूर्वीसुद्धा ज्यांना मोक्ष मिळवायचा होता त्यांनी ज्या प्रकारची आपल्या जीवनाची रचना केली. कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वै पूर्वतरम कृतम. म्हणजे पूर्वै पूर्वतरम म्हणजे भारताची परंपरा किती प्रदीर्घ आहे, तर कृष्णाला सुद्धा ती प्रदीर्घ वाटत होती त्याच्या काळामध्ये की इतक्या प्रदीर्घ परंपरेमध्ये आचरणाची जी काय उन्नत मांडणी स्वीकारण्यात आली तीच मी पुन्हा गीतेमध्ये सांगतोय. अशी शालीनतेची नम्रतेची भावना गीता सांगताना कृष्णाने सुद्धा घेतलेली आहे. पण या सगळ्या मांडणीमध्ये वेगळ्या काळामध्ये अगदी वेदकाळापासून उपनिषदांचा काळ, पौराणिक काळ, ऐतिहासिक काळ काही समान गोष्टी आपल्याला लक्षात येतात. आणि ते समान धागे हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत. त्यातला पहिला धागा काय तर इंद्रिय नियमन. इंद्रियांना स्वैरतेने वागायला आपल्या जीवनात परवानगी न देणं, तर ती आपल्या ताब्यात असणं, आपल्या जीवनाच्या उद्दिष्टांप्रमाणे त्यांना वळवता येणं, त्यांच्यावर नियंत्रण ठेवता येणं, हे आपल्या जीवनाचं उद्दिष्ट म्हणून सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे व्यक्तिमत्वाचा एक पहिला प्राथमिक महत्त्वाचा टप्पा म्हणजे अशा प्रकारे आपण आपल्या इंद्रियांशी संवाद ठेवू शकतो का नाही, का ती नियंत्रणाबाहेर राहणार आहेत आपल्या आयुष्यात. आणि तसं जर होणार असेल तर ते व्यक्तिमत्व उन्नत व्यक्तिमत्व होणं जरा अवघड आहे. मग जीवनात आपल्या ज्या महत्त्वाकांक्षा असतात, इच्छा असतात, त्या किती सहजपणाने आपण हाताळल्या पाहिजेत. त्याला फार चांगलं एक उपमा गीतेमध्ये भगवान कृष्णांनी दिलेली आहे. समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत तद्वत कामा यम प्रविशन्ति सर्वे. म्हणजे समुद्रामध्ये वेगवेगळ्या बाजूंनी नद्या आणि पाणी जसं येऊन मिळतं, इतक्या सहजतेने आपल्या इच्छा महत्त्वाकांक्षा या आपल्या जीवनात इतक्या सहजतेने सामावल्या गेल्या पाहिजेत.
त्याच्यामध्ये खळखळ, मोठाल्या लाटा, संघर्ष असं अपेक्षित नाही आहे. मग अडचण कुठे येते? अडचण तिथे येते की हे जरी असं असलं तरी भोगैश्वर्य प्रसक्तानाम, म्हणजे आपल्याला ऐश्वर्य असावं, संपन्नता असावी, आपल्या वाट्याला सगळी सुख यावीत, याच्यामध्ये जी माणसं गुरफटलेली असतात, त्यांना शब्द चांगला वापरला आहे, शब्द वाईट नाही वापरला, व्यवसायात्मिका बुद्धी. व्यवसायात म्हणजे व्यवहारात गुंतलेली जी मनं असतात, समाधौन विधीयते, ती चांगला संतुलित विचार मात्र आयुष्यात करू शकत नाहीत. म्हणजे व्यक्तिमत्व विकासाचा एक भाग हा इंद्रिय नियमन किंवा ज्यांना आपण ऐहिक सुखोपभोग म्हणून त्यापासून संयमाने नीट त्या सगळ्याला हाताळणं हा एक महत्त्वाचं उद्दिष्ट व्यक्तिमत्व विकासातलं स्पष्ट होतं. दुसरं आणि महत्त्वाचं की व्यक्तिमत्वाचा सुद्धा विचार करताना आपल्या भारतीय परंपरेमध्ये आपण समाजाचा विचार, पर्यावरणाचा विचार हा कधी सोडलेला नाही. त्यामुळे वैयक्तिक जीवन घडवताना तुझ्या इच्छा, तुझ्या महत्त्वाकांक्षा या फलद्रूप होण्यासाठी तू कसा वाग हे सांगत असताना सुद्धा किती कठोर शब्द वापरलेत. भुंजते ते त्वघम पापा ये पचन्त्यात्मकारणात, जे केवळ स्वतःसाठी म्हणून सुखसंपत्तीचा उपयोग करतात ते पापी आहेत असं म्हटलेलं आहे. इतका स्पष्ट विचार अशा रीतीच्या आत्मकेंद्रित व्यक्तींच्या संबंधात गीतेने व्यक्त केलेला आहे. सुदैवाने गीता वाचूनच असं नव्हे तर मानवी जीवनाचा विचार करताना आणि त्यातल्या उदात्ततेचा पाठपुरावा करताना इतिहासाच्या काळात आपल्या देशात तर गीता उपलब्ध असल्यामुळे बहुतेकांनी गीतेचा आता आधार घेतलेलाच आहे. पण मानवी जीवनात इतरत्र जगाच्या पाठीवर सुद्धा ज्यांना त्या अर्थाने गीता अभ्यासाला उपलब्ध नाही, त्यांना मानवी जी उत्क्रांतीची, उन्नतीची अंतर्गत प्रेरणा आहे त्याच्यामधून, जसं आपल्याकडे आर्य चाणक्य झाले किंवा रामदास स्वामी झाले, त्याप्रमाणेच एक प्रकारचं निस्पृहतेचं जीवन जगणारे आणि कठोरतेने जगणारे आपल्याला वेगळ्या देशांच्या इतिहासामध्ये सुद्धा चांगली उदाहरणं पाहायला मिळतात. नेल्सन मंडेलांचं आयुष्य असंच आहे. 29 वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या विचारातली प्रसन्नता आणि बाहेर आल्यानंतर आता सूडबुद्धीने मला काहीतरी करायचं आहे असा विचार न आणताना मला या समाजाची घडी बसवायची आहे, याच उदात्त विचाराने नंतर त्यांनी सगळी तिथल्या राजकारणाची आणि तिथल्या वैचारिक मांडणीची, विद्यापीठांची रचना केलेली आपल्या लक्षात येते. एक इटलीमध्ये रोमिटो नावाचे मंत्री होते. योगायोगाने त्यांच्याशी या आंतरराष्ट्रीय सिंचन आयोगाच्या माध्यमामुळे ते या आंतरराष्ट्रीय सिंचन आयोगामध्ये इटलीच्या सिंचन समितीचे अध्यक्ष याने त्यांच्याशी संबंध आला. ते राजकारणामध्ये मंत्री होते. मधल्या काळामध्ये राजकारणाला कलाटणी मिळाली इटलीमध्ये, ते मंत्री राहिले नाहीत. पण त्यांनी इटलीची जी सिंचन समिती आहे त्याची जबाबदारी, आता मंत्रिपद गेलं, आता माझी जबाबदारी संपली असं नाही ते वागले. त्यांचं मंत्रिपद गेल्यानंतरच्या काही महिन्यात तिथे सिंचन आयोगाच्या बैठकीसाठी जाण्याचा योग आला, त्यांच्या भेटीचा योग आला. त्यावेळेला ते जितक्या सहजतेने वागले की आपण ज्या विषयांचा आयुष्यात पाठपुरावा करत असतो ते आपलं नैतिक उत्तरदायित्व आहे, पद हे गौण आहे, या विचारांचं त्यांचं जे वागणं होतं ते वागणं
किंवा दुसरं उत्तम उदाहरण म्हणजे बिल क्लिंटन, अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते, ते राष्ट्राध्यक्ष पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी उरलेल्या आयुष्यात काय करायचं ठरवलं, तर राष्ट्राध्यक्ष असताना त्यांना जगभर वेगळ्या निमित्ताने अमेरिका वेगळ्या देशांना काही मदत करत असते, मार्गदर्शन करत असतं. त्यांच्या असं लक्षात आलं की सगळ्यात जास्त गरज ही आफ्रिकेमध्ये आहे. बिल क्लिंटन स्वतः काम करायला आफ्रिकेत गेले. म्हणजे व्यक्तिमत्व विकसित ज्यावेळेला होतं त्यावेळेला ते किती व्यापकतेने आपल्या कर्तव्यांचा विचार करतं की एका सुखवस्तू आणि ऐश्वर्यसंपन्न देशातून उठून आफ्रिकेमध्ये जाऊन काम करणं, त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी ते सुद्धा हे त्या समाजाची उंची ठरवत असतात. म्हणजे माणसांचं व्यक्तिमत्व हे त्यांचीच फक्त उंची ठरवत नाहीत, तर ते ज्या समाजातून वर येतात, ज्या समाजात वावरतात, त्यांची उंचीसुद्धा ही उन्नत व्यक्तिमत्व त्याच्यावर प्रभाव टाकत असल्यामुळे सामाजिक उंचीसुद्धा त्यामुळे ठरली जाते. ज्या गीतेचा आपण आणि त्यातल्या विचारांचा आज मागोवा घेतो आहोत, त्या गीतेमध्ये ही सगळी जी चर्चा झालेली आहे, ही चर्चासुद्धा शांतपणाने झालेली नाही आहे. ही चर्चा रणभूमीवर झालेली आहे. आणि त्या रणभूमीवर ही चर्चा चालू असताना आसपास कोण आहेत? आसपास योगी, मुनी, ऋषी असे नाही आहेत. आसपास जे लोक आहेत त्यांचं वर्णन गीतेनेच केलेलं आहे. युद्ध विशारदाहा, दोन्ही बाजूला युद्धामध्ये कौशल्य असणारी माणसं मागे पुढे उभे आहेत आणि त्यांच्यामध्ये धनुर्धारी अर्जुन उभा आहे आणि त्याच्यासमोर ही सगळी चर्चा आणि हे सगळं विश्लेषण ज्याचा मागोवा आज आपण गीतेमधून घेतो आहोत ती घेतो आहे. आणि त्यामुळे गीतेमधल्या विचारांमध्ये सुद्धा कदाचित त्याच्यावर कोणी आक्षेपही घेऊ शकतील, ज्याला आपण शालीनता म्हणू, कारण ती रणांगणावर सांगितलेली गीता असल्यामुळे त्यात कृत्रिम रीतीने शालीनता आणण्याचा कुठेही भगवान कृष्णांनी प्रयत्न केलेले नाही, तर अत्यंत परखडपणाने आव्हानात्मक प्रवृत्तीने योग्य काय अयोग्य काय याची मांडणी केलेली आहे. मग त्या मांडणीमध्ये आणि एकंदरच भारताच्या परंपरेत असे विचार, मग ते वेदांमध्ये असतील, उपनिषदांमध्ये असतील, पुराणांमध्ये असतील, जी मांडणी झालेली आहे त्यात काही समान तत्व आहेत. त्यातलं एक समान तत्व काय, जे कदाचित इतर संस्कृतीतल्या तत्वांपेक्षा वेगळेपणाने उठून दिसतं, ते म्हणजे मरणाच्या भयापासून मुक्तता. भारतीय संस्कृतीत मरणाला घाबरणं याचा कुठे लवलेशसुद्धा आपल्याला दिसत नाही. तर मरणाला वासांसी जीर्णान यथा विहाय, जसं जीर्ण झालेले कपडे आपण टाकून दुसरे घेतो, मृत्यूकडे इतक्या सहजतेने गीता आपल्याला पाहायला शिकवते. आणि हेच तत्त्वज्ञान भारतामध्ये वेळोवेळी मांडलं जातं. त्याची फार मोठी भीती मरणाची ही भारतीय संस्कृतीत नाही, त्यामुळे गीतेमध्ये सुद्धा नाही. ते इतक्या सहजपणाने घेण्यासाठी आणि त्यामुळेच आयुष्यात आपल्याला काही लाभ व्हावा, मिळावं, काही हातून सुटावं, जय मिळावा, पराजय व्हावा, लाभा लाभो समे कृत्वा. कारण या गोष्टी असं का करायचं त्याचंही गीतेने पुढे आपल्याला उलगडा करून दाखवलेला आहे की यश मिळण्यासाठी, आणि जो मुद्दा महत्त्वाचा आहे, तुमची कर्तबगारी, तुमची क्षमता हेच केवळ कारणीभूत नसतं, तर अनेक गोष्टी ज्या वेळेला अनुकूल असतात, आणि अशा 5 अनुकूल गोष्टी असतात असं पुढे गीतेने त्याचा खुलासाही केलेला आहे. त्यांची जेव्हा एकत्रित अनुकूलता येते त्यावेळेला माणसाला यश मिळतं. त्यामुळे तुला जरी यश मिळालं नाही तरी याचा अर्थ केवळ तो तुझ्या व्यक्तिमत्वावर काही डाग आहे असं मानायचं कारण नाही. अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक्विदम
विविधाश्च पृथक चेष्टा, म्हणजे तुम्ही हे काम कुठे करता आहात, हा प्रयत्न कुठे करता आहात. करता म्हणजे अर्थात तुम्ही स्वतः. करणम, तुम्हाला कुठली साधनं उपलब्ध आहेत. तुम्ही जर रणक्षेत्रावर असलात तर तुम्हाला शस्त्रास्त्र कुठली उपलब्ध आहेत. विविधाश्च पृथक चेष्टा, हा जे वेगळे व्यवहार व्हायचे ते वेगळे व्यवहार, त्याच्यात इतरांचाही सहभाग असणार आहे, तो सगळा कसा होणार आहे. अशा अनेक गोष्टींचा परिपाक म्हणून यश किंवा अपयश येत असतं. आणि त्यातही पुन्हा आठवण करून दिली गीतेने जी महत्त्वाची आहे, विशेषतः व्यक्तिमत्वाचा विचार करताना तो भाग अतिशय महत्त्वाचा आहे, की हे सगळं जरी अनुकूल झालं, गीताच सांगते दैवम चैवात्र पंचमम. अशा काही अघटित गोष्टी होतात की बाकी सगळ्या गोष्टी तरी तुम्ही नीट जमवून आणल्यात तरी काहीतरी असं घडतं की ज्यामुळे तुमचा डाव हा विस्कटून टाकला जातो. त्याचीही नम्रतेने तुम्ही मनात आठवण ठेवा आणि त्या दृष्टीने एक प्रकारचं शालीन जीवन जगा, असं शेवटी गीतेचं सांगणं आहे. आणि म्हणून गीतेने याची आठवण दिलेली आहे की अशा प्रकारचं आपलं जीवन घडवत असताना आपलं जीवन हे इतरही जण पाहणारे आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ नये, त्यांच्या मनात निष्क्रियता निर्माण होऊ नये, केवळ यशापयशावर अवलंबून राहिलेली सुखदुःख त्याच्याशी जोडली जाऊ नयेत. म्हणून गीतेचा संदेश असा आहे, जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्त समाचरण. जो शहाणा माणूस आहे त्यांनी काय करायचं असतं, आपण आचरण करतच असतं आणि इतरांनाही जोषयेत म्हणजे इतरांनाही प्रोत्साहन द्यायचं असतं, इतरांनाही त्याप्रमाणे वागायला प्रवृत्त करायचं असतं. का तर यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवेतरो जना. समाजामध्ये ज्याच्याकडे अग्रेसरत्व आलं आहे, मोठेपणा आला आहे, आजच्या परिभाषेत पुढारीपण आला आहे असं आपण म्हणूया चांगल्या अर्थाने, तो जसा वागतो तसं समाजातली इतर माणसं नंतर वागत असतात. म्हणून समाजात ज्यांना श्रेष्ठता प्राप्त झालेली आहे त्यांनीही आपल्या वागण्याचा हा जो सामाजिक परिपाक आहे किंवा सामाजिक संदर्भ आहे तो कधी विसरायचा नसतो. उलट आपल्याच जीवनामध्ये आपण स्वतःचं क्षमता वाढवू, आपण स्वतः मोठे होऊ, कर्तबगार होऊ, पण या सगळ्याचं उद्दिष्ट केवळ स्वतःचं मोठेपण वाढवणं हे न राहताना गीतेने त्याचा आग्रह असा धरलेला आहे, या सगळ्याची परिणती, सगळ्या उन्नत व्यक्तिमत्वाची परिणती कशात व्हायला पाहिजे, सर्वभूत हिते रताः. सगळ्या प्राणीमात्राची, भूत म्हणजे फक्त मानव नव्हे, म्हणजे आजच्या काळामध्ये पर्यावरणवादाला यथायोग्य महत्त्व आता येत चाललेलं आहे. त्यात वनस्पती आहे, इतर पशुप्राणी आहे, या सगळ्याचं संतुलन जीवनामध्ये मानवी व्यवस्थेमध्ये जे सांभाळायला लागतं त्याची गीतेने आठवण ठेवलेली आहे. म्हणून सर्वभूत हिते रताः असं व्यक्तिमत्व याला गीतेने महत्त्व दिलेलं आहे. मध्यंतरीच्या साम्राज्यवादाच्या काळात दुसऱ्याला जिंकणं, त्याच्यावर अधिकार गाजवणं अशा प्रवृत्तींनी सामाजिक विचारांची छाननी झाल्यामुळे आणि म्हणून व्यक्तिमत्व कुठलं मोठं तर मग ते अधिकार केंद्रित वेगवेगळी जी आजही व्यवस्थापनावरची आपण जी पुस्तकं पाहतो त्याच्यामध्ये मग ते आर्थिक लाभ असतील, ते सामाजिक प्रभाव असतील, याच्यामध्ये हा जो सर्वभूत हिते रताः हा जो भारतीय वेगळेपणा आहे त्याचा नेमकी उपस्थिती किंवा त्याचं अस्तित्व असतंच असं नाही. त्यामुळे क्षमता संवर्धनाच्या मर्यादाही लक्षात ठेवून त्यात दैव हा एक भाग हा आपल्या आयुष्यातला त्याचा स्वीकार करून त्याचं एक आपल्या मर्यादा कशा असतात याचं नेहमी एक मजेशीर उदाहरण सांगितलं जातं इंग्लंडच्या इतिहासातलं, की इंग्लंडनी ज्या वेळेला जगभर त्यांच्या साम्राज्याचा विस्तार केला तेव्हा त्यांचा राजा त्यावेळचा समुद्रकाठी पर्यटनाला म्हणूया आपण गेला होता आणि तो समुद्राच्या काठी जाऊन बसला आणि त्यावेळेला समुद्राला भरती आली. तेव्हा त्याला असा विचार पडला की अरे आपण तर सगळ्या जमावर
म्हणजे समुद्रावर राज्य गाजवणारं म्हणून इंग्लंडचा त्यावेळेला गाजावाजा आणि मोठेपणा होता. तर तू आता या लाटांना थोपवू शकतोस का? तर त्याच्या असं लक्षात आलं, मी जरी समुद्रावर राज्य करत असलो तरी या लाटांना मी थोपवू शकत नाही. म्हणजे मानवी कर्तबगारीच्या पलीकडे काही नैसर्गिक प्राकृतिक शक्ती अशा आहेत की ज्याची मानवाने आठवण ठेवायला पाहिजे आणि त्या शक्तींशी सुसंवाद निर्माण करून आपल्या जीवनाची रचना करायला पाहिजे. त्यामुळे व्यक्तिमत्वामध्ये केवळ एकेरी अतिरेकी विचार करून चालत नाही. तर भरती जसं त्या राजाला थांबवता येत नव्हती तसं काळाचा ओघ हा आपल्याला थांबवता येईलच असं नाही. म्हणून त्या मर्यादा लक्षात ठेवून पण आपलं कर्तव्य काय आहे ते मात्र कठोरपणाने त्याचा पाठपुरावा करत राहणं हे कर्तव्य तत्परतेचं लक्षण व्यक्तिमत्व विकासामध्ये मानलं गेलेलं आहे. आणि त्याच्यासाठी तस्मात् योगी भवार्जुन, आणि नुसतं योगी भवार्जुन असं म्हणून भगवान कृष्ण थांबले नाहीत, त्याची व्याख्या लगेच देऊन टाकली आहे. योग कर्मसु कौशलम. आणि कर्मसु कौशलम म्हणजे काय? लाभा लाभो जया जयौ. लाभ हो लाभ न हो त्याच्यात मन गुंतवून न ठेवता आपलं कर्तव्य म्हणून ते करणं, त्याचा परिणाम योग्य होईलच असं नाही, नेमका उलटा होईल असंही नाही. म्हणून सर्वेषु कालेषु माम अनुस्मर. माम म्हणजे भगवान कृष्ण नव्हे, माम म्हणजे विश्वतत्व. तर म्हणून या सगळ्या विश्वरचनेचा आपण एक घटक भाग आहोत हे लक्षात ठेवून तू तुझी कर्तव्य पार पाड, तू तुझे व्यवहार कर. अशी एक भारतीय परंपरेत ज्याला योग म्हटलेला आहे. योग म्हणजे मानवी जीवन आणि विश्वजीवन यांना सांधणं, जोडणं म्हणजे योग. योग शब्दाचा मराठीत अगदी चपखल अर्थ करायचा असेल तो जोडणी असाच त्याला शब्द वापरता येईल. परंतु योग मराठी संस्कृत प्रचूर असल्यामुळे योग हा आपण तसाच स्वीकारतो. पण योग म्हणजे ही जोडणी आहे. आणि त्यामुळे योगी माणूस म्हणजे ज्यांनी मानवी जीवन आणि विश्वरचना यांचा सांधा बरोबर जमवलेला आहे त्याला म्हणायचं योगी. आणि गीतेमध्ये व्यक्तिमत्व विकासाचं अत्युच्च स्थान काय? तर तस्मात् योगी भवार्जुन. तू हा योगी हो की तू नुसत्या मानवी जीवनाचा विचार करू नकोस. तर याच्या पुढचं जे विश्वरूप दर्शन आहे, म्हणूनच गीतेमध्ये सुद्धा विश्वरूप दर्शनावर वेगळा अध्याय आहे. याच्या एकमेकांशी जे परस्पर नातं आहे, संबंध आहे, ते लक्षात ठेवून योगस्थ कुरु कर्माणि अशा रीतीच्या विचारांच्या पाठपुरावा म्हणून तू तुझ्या व्यवहारांची मांडणी कर असं गीतेचं आग्रहाने सांगणं आहे. सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा. यश मिळेलच असं नाही, सिद्धी काय किंवा असिद्धी काय याचा फारसा विचार न करताना कर्तव्य काय हे लक्षात ठेवून तू तुझ्या आयुष्याची मांडणी कर. आणि हा जो विश्वविचार आहे त्याला फार चांगला शब्द वापरला आहे आपल्या परंपरेमध्ये. त्या शब्दाला एकंदरच फार आदराचं स्थान आलेलं आहे. एषा ब्राह्मी स्थिती, त्याला ब्राह्मी स्थिती म्हटलेलं आहे. ब्रह्म म्हणजे हा जो वैश्विक विचार आहे, ही जी वैश्विक मांडणी आहे, ही जी वैश्विक रचना आहे म्हणजे ब्रह्म आहे. त्या सगळ्या रचनेचा विचार करून त्यात आपण एक लहान घटक आहोत. यामुळे आपल्या महत्त्वाकांक्षा आपल्या त्या अर्थाने आपण म्हणूया उड्या मारतो आपण. त्यांच्या मर्यादा लक्षात ठेवून आपल्या सगळ्या जीवनाचा विचार कर याचा आग्रह गीतेने धरलेला आहे. दुसरं एक भारतीय परंपरेचं वैशिष्ट्य आहे जे अर्थात त्यामुळे त्याचं प्रतिबिंब गीतेतही आहे की इतर संस्कृतींच्या परंपरेमध्ये मानवी जीवनाची अखेर म्हणजे जीवनाची समाप्ती मानली जाते. आपला विचार तसा नाही. मानवी जीवन हा त्या जीवाच्या प्रगतीमधला एक टप्पा आहे. त्यामुळे आपल्याकडे पुनर्जन्माची कल्पना आहे आणि त्या पुनर्जन्माच्या कल्पनेत या जन्मामध्ये जे आपण मिळवलेलं असेल, ज्या प्रवृत्ती, ज्या क्षमता, त्या घेऊन आपण पुढच्या जन्मात जाणार आहोत आणि तिथून आपला
पुढचा प्रवास सुरू होणार आहे याचं अतिशय मार्मिक वर्णनही गीतेने केलेलं आहे. त्यामुळे जन्मोजन्मीची प्रगती आणि त्यांच्यातला समन्वय हे आपल्या भारतीय परंपरेचं किंवा व्यक्तिमत्व विकासाचं एक वेगळं लक्षण आहे की आपण केवळ या जन्माकडे बघत नाही. या जन्मात आपण आलो तेव्हा आपण पूर्वजन्माचं काहीतरी बरोबर घेऊन आलो आहोत आणि हा जन्म संपल्यानंतर आपण पुढच्या जन्मात तेव्हा जाऊ तेव्हा या जन्मात मिळवलेली शिदोरी घेऊन पुन्हा पुढच्या जन्मात जाणार आहोत. हे जे जीवाच्या प्रगतीचं एक सातत्य आहे. यतत लभते पौर्वदेहिकम म्हणजे पूर्वीच्या देहात असताना त्या जीवाची जी प्रगती झाली त्या प्रगतीचं जे फलित आहे ते बरोबर घेऊन यतते च ततो भूया ती शिदोरी बरोबर घेऊन पुढच्या जन्मात माणूस पुन्हा प्रयत्न करत असतो आपल्या उन्नतीसाठी. अशा प्रकारचं एक दीर्घकालीन सातत्य या जीवनरचनेत आहे. आणि हे करत असताना मात्र जर तुमचा उद्देश हा चांगला असेल, लोककल्याणाचा असेल, समाज कल्याणाचा असेल तर नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. तुम्ही जर चांगल्या मार्गाने निश्चित जात असाल तर तुमचं कधीही एक प्रकारचं अधःपतन, एक प्रकारचं चुकीच्या याच्यात अडकून जाणं असं होणार नाही याचं ही आश्वासन गीतेनेच आपल्याला स्पष्टपणे दिलेलं आहे. पण ही जी यौगिक स्थिती आहे ही यौगिक स्थिती हळूहळू प्रयत्नाने मिळवायची आहे. ती काही एकदम आपल्याला मिळेल आणि एकदम काहीतरी प्रकाश पडेल, दिवा लावावा, एखादा कळ दाबावी आणि प्रकाश पडावा असं नाही. तर ही हळूहळू हळूहळू करायची असते. म्हणून फार चांगले शब्द गीतेने वापरले आहेत. शनै शनै रूपरमेत बुद्ध्या धृतिगृहीतया. शनै शनै हळूहळू म्हणजे काही वेळेला वेगवेगळ्या चर्चांमध्ये आणि विशेषतः धार्मिक चर्चांमध्ये कोणीतरी कोणाच्या डोक्यावर हात ठेवला, कोणीतरी कोणाला तरी साक्षात्कार झाला आणि एकदम तो माणूस बदलला, अशा रीतीच्या कथा येतात. त्या त्या प्रमाणात त्या त्या कथांचं महत्त्व ते ते असतं. पण गीता सांगते असं कधी होऊ शकत नाही. शनै शनै रूपरमेत हळूहळू हळूहळू ही जी उन्नत मानवी जीवनाची अवस्था आहे त्याच्यातला जो प्रवेश आहे तो हळूहळू हळू होत असतो. असं एकदम काहीतरी उघडलं आणि प्रकाश पडला आणि आपण दुसऱ्या मजल्यावर गेलो असं होत नाही. तर ही जी हळूहळू होण्याची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया हे आपल्या परंपरेचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे रोज देवाची आठवण ठेवणं, रोज चांगल्या वागण्याची आठवण करणं, रोज आजच्या परिभाषेत पूजा करणं, देवाचं स्मरण करणं याच्यावर आपला भर आहे. कारण हा जो विकास आहे व्यक्तिमत्वाचा हा असा एकदम एखाद दिवशी होत नाही की एक परीक्षा दिली 3 तासाची आणि त्याला पदवी मिळाली. तसं मानवी जीवनात नसतं. तर मानवी जीवनातले जी परिवर्तन आहे, जी उन्नती आहे, जी प्रगती आहे ती हळूहळू हळूहळू होत असते. शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला त्यांची राजमुद्रा निवडायचं ठरवलं त्यावेळेला त्यांनी फार चांगलं वाक्य निवडलं. शिवाजी महाराजांनी त्यांच्या राजमुद्रेवर काय लिहिलेलं आहे? प्रतिपच्चंद्र लेखे वो. म्हणजे प्रतिपदेचा चंद्र कसा असतो तो रोज कलेकलेने वाढत जाणार आहे, एकदम पौर्णिमा येत नाही. याची शिवाजी महाराजांनी आणि त्यांचे जे मार्गदर्शक गुरु कोंडदेव होते त्यांनी आठवण ठेवली होती. म्हणून शिवाजी महाराजांच्या मुद्रेवर प्रतिपच्चंद्र जे लेखे व वर्धिष्णूर विश्ववंदिता. पण ती प्रतिपच्चंद्र लेखे व मधली जी नम्रता आहे ही नम्रता आहे, पण जीवनाची दिशा काय आहे? वर्धिष्णूर वाढत जाणार आहे, मोठा होणार आहे, कर्तबगार होणार आहे आणि किती विश्ववंदिता. शिवाजी महाराजांनी सुद्धा जे स्वप्न पाहिलं होतं ते पुष्कळ वेळेला आपल्या स्थानिक प्रादेशिक बोलण्यामध्ये आपण एखाद्या प्रदेशापुरतं मर्यादित
नकळत करतो. पण स्वतः त्यांच्या राजमुद्रेवर काय लिहिलेलं आहे? वर्धिष्णुर विश्ववंदिता. म्हणजे फक्त भारत नव्हे, विश्ववंदिता करण्याची महत्त्वाकांक्षा शिवाजी महाराजांच्याही मनात होती. व्यक्तिमत्वाचा विकास हा असा असतो की त्याची जी व्यापकता असते, ती व्यापकता त्या माणसाच्या कधी नजरेआड झोलेले कधी होत नसते. आणि म्हणून तो माणूस व्यक्तिकेंद्रित न राहता एकंदर व्यापक समाज केंद्रित, परिसर केंद्रित किंवा आजच्या परिभाषेत पर्यावरण केंद्रित हा नकळत होत जातो. आणि म्हणून भारतीय अध्यात्म आणि इतरांना, विशेषतः पाश्चात्य विचारवंतांना जी अध्यात्माची ओळख झाली, तशी व्यक्तिकेंद्रित अध्यात्म भारतात अपेक्षित नाही. सर्वभूत हिते रतः ही शेवटी त्याची परिणती असल्यामुळे एकंदर व्यापकता आपल्या विचारात, आपल्या आचारात ही भारतीय जीवनात अपेक्षित आहे. आणि म्हणून आपलं ज्ञानेश्वरी ही तर गीतेवरच आधारित केलेलं भावार्थ दीपिका भाष्य आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं आहे की त्याचा समारोप करत असताना पसायदानामध्ये सुद्धा व्यक्तिकेंद्रित काही न मागताना सामाजिक मागणी केलेली आहे. ही शेवटी या विचारांची परिणती आहे की हे सगळे विचार ऐकल्यानंतर माणूस हा व्यक्तिकेंद्रित राहत नाही, तो व्यापक विचारांचा होतो. आणि त्यामुळे पसायदानाची उत्स्फूर्त मांडणी ही नकळत गीता विचाराचीच एक प्रकारची सारांशरूपी समाप्ती आहे. आणि ती लक्षात ठेवून आपल्याला गीतेकडे पाहताना, कारण मराठी नकळत आपल्याला नकळत जास्त जवळचं असतं, संस्कृतमधल्या खाचाखोचा शब्दांमधल्या वाक्प्रयोगांमधल्या पटकन लक्षात येतातच असं नाही. किंवा म्हणूनच त्या काळातसुद्धा भावार्थ दीपिका हे नाव देऊन गीतेवरचं भाष्य ज्ञानेश्वरांना लिहावं लागलं. त्यावेळेला शांकर भाष्य, शंकराचार्यांनी संस्कृतमध्ये गीतेचा सगळी मांडणी करणारं शांकर भाष्य उपलब्ध होतं. फक्त नम्रतेने ज्ञानेश्वरांनी काय म्हटलं? भाष्यकारा ते वाट पुसतं. म्हणजे त्यांनी शांकर भाष्याचा अभ्यास करून त्यांनी ज्या पद्धतीने गीतेचा अर्थ लावला, गीतेचं मार्गदर्शन स्वीकारलं, त्यांना विचारत मी ही पुढची सगळी मांडणी करतो, हे नम्रतेने ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे. पण त्यातला मुख्य मुद्दा हा की अशा रीतीचा व्यापक विचार, व्यापक मांडणी हा आपल्या विचारांचा, आपल्या संस्कारांचा गाभा आहे. आणि तो गाभा लक्षात ठेवून आपण आपल्या सगळ्या आचार विचारांची रचना केलेली आहे. आणि म्हणून त्या रचनेमध्ये जसं मानवी जीवनाला महत्त्व आहे, तसं वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला जी पूजा आम्ही करतो त्याला तेवढंच देवांसारखंच महत्त्व देतो. कोजागिरी पौर्णिमेला चंद्राला ओवाळतो, चंद्रालाही तेवढंच महत्त्व देतो. ही जी व्यापकता आहे सगळ्या जीवनाचा विचार करणारी, हे भारतीय संस्कृतीचं इतर संस्कृतींपेक्षा वेगळेपण आणि वैशिष्ट्य आहे. आणि ते जपून विकसित करायची, त्याची मांडणी सगळ्यांपर्यंत पोचवायची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. ती आपण काळाच्या ओघात नीट पार पडूया एवढीच विनंती.